नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग. मस्त असे आपण शिळ्या चपात्या जे आहेत त्याचे रेसिपी पाहणार आहोत. कारण खूप लोक शिळ्या चपात्या झाले की लगेच टाकून देतात किंवा तसंच खातात. त्यापेक्षा ह्या प्रकारचे रेसिपी करा, सगळे मस्त असे खातील, एन्जॉय करतील. थँक्यू. तर हे चपात्या आहेत माझे, त्याला ह्या प्रकारे कट करून घ्यायचे लांब लांब. दोन चपाती शिल्लक राहिलेले आहेत आणि साहेब पण नसल्यामुळे मला आता काय करावं तर आयडिया आली. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हा रेसिपी कसा वाटला तो सुद्धा कमेंट करा, जेणेकरून नेक्स्ट रेसिपीला असंच काहीतरी मजेदार करता येईल. पूर्ण भाग वेगवेगळं करून घेऊयात. हे बघा, असं दोन चपाती होते माझ्याकडे, दोन चपात्याचे हा प्रकार कट केलेला आहे. आता ह्याला साईडला काढून घेऊयात. आणि एखादा डबा वाटी काही पण घ्या, मोठी एक भांडी घ्या. त्यात आपल्याला बेसन घ्यायची. एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी. त्यात हळद, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ. तुमचं शिकलं बोलते ना मी, तुमचं शिकलं. आणि हे आहे गूळ. गूळ थोडंसं किसून घ्यायचे आपल्याला. थोडंसं आंबट गोड छान लागतो. गूळ घेतलेला आहे. गूळ किसून टाकलेलं जेणेकरून आपण पीठ मळताना व्यवस्थित मिक्स होईल. आणि एक चमचाभर ओवा आहे. ओवा हाताने घासून घ्या आणि टाका, जेणेकरून त्याचं खमंग असं वास पण येईल आणि टेस्ट पण छान लागेल. आणि एक चमचा तेल टाकले आहे. म्हणजेच आपली रेसिपी थोडंसं खुसखुशीत झालं पाहिजे. तेल टाकल्यावर असं या पद्धतीने पूर्ण एक मिक्स करून घ्या. बघा, असं मोठं आलं पाहिजे. आता ह्यात चिंच मी भिजू घातला होता, चिंचेचं पाणी आहे, बघू शकता तुम्ही. अर्धी वाटीभर चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. वर थोडंसं साधं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात. बेसनमध्ये कसं गाठी तयार होतात, त्या सगळं फोडून घ्यायचं आपल्याला. मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. कारण व्हिडिओ पूर्ण बघता लाईकसुद्धा करत नाही, लाईक करायला विसरून जाता. प्लीज बघता बघता एखादा लाईक द्यायला विसरू नका. बघा, ह्या प्रकारे पूर्ण मिक्स करून घेऊयात. तर जे आपण कट करून घेतलं होतं चपाती, त्याला बेसन टाकून घ्यायची. आधी आपली तेल गरम झाले का नाही चेक करूयात आपण. थोडंसं बेसन सोडलं त्यात. तर चांगलं गरम झाले. आता जे आपले चपात्या आहेत कट केलेले ते बेसनात बुडून बुडून ह्या प्रकारे टाकायचं. मला भूक नाही तुला भूक नाही करणारे 5 मिनिटात खाऊन टाकले. गॅस फुल न ठेवता मीडियम आचेवर तळते मी, नाहीतर सगळं करपून जाईल. गोल्डन होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत भाजून घ्या छान.
उलट पलट करून घेऊयात, नाहीतर एका साईडला करपून जातील. काय हवंय? प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ खाली सबस्क्राईब दिलेला आहे, तिथे सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघता पण नंतर विसरून जातं की लाईक करायचं राहून जातो. बघा ह्या प्रकारे मस्त अशी तयार झालेली आहे. जसं पोटॅटोचं फिंगर चिप्स असतो त्या प्रकारे सेम कुरकुऱ्यासारख्या झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. तुमच्या घरच्यांना जे चपाती टाकून देतात त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून ह्या प्रकारे रेसिपी बनवून ते खातील. तर चला नेक्स्ट रेसिपीत भेटूयात. टाटा, बाय.